काल मला बाजारात सुवर्णा भेटली. बोलता बोलता मी तिला सहज विचारले की तुझ्या चुलत भावाचे लग्न होते, कसे झाले? त्यावर ती हलक्या स्वरात म्हणाली, ठीक, पण लग्न होते ना, म्हणून मी काही बोलले नाही. काय ग, काय झाले? कोण काही बोललं का तुला? त्यावर ती म्हणाली, नाही, लग्नातील आहेर त्या गोष्टीवरून मला थोडे राग आले. मी म्हणाले, काय झाले नेमकं, सांग काय ते? त्यावर ती सुवर्णा म्हणाली, घरातील कुटुंबांना एकसारखं आहेर घ्यायला होतं आणि बाहेरील पाहुणे मंडळींना एकसारखं. तुम्ही घरातल्या घरात जर असं भेदभाव करत असाल तर कसं चालेल? मला आणि माझ्या चुलत बहिणीला वेगवेगळी साडी घेतली. मी गरीब आहे म्हणून मला हलकी, आणि माझी चुलत बहीण श्रीमंत आहे, पैशावाली आहे, मोठ्या घरातली आहे म्हणून तिला भारीतली. तर ह्या कसं वाटते? कोणाला आवडेल का असं? आपल्याच बहिणीमध्येच असं दुजेभाव असेल तर? आणि कामाच्या वेळी मात्र आम्ही तुम्हाला बरोबर आठवतो. काय आणायचं असेल, काय घेऊन जायचं असेल तर तुम्ही आम्हाला बरोबर आठवता आणि आमची आठवण काढता आणि सांगता. गरीब असलं म्हणून काय झालं, एकसारखं तर घ्यायला होतं, पण लग्न कार्य होते ना, म्हणून मी तिकडे काही बोलले नाही. आणि उगाच शुभ कार्यामध्ये कशाला आपण कोणाला राग रुसवा करा, कोणाशी रागवा, म्हणून शांतच राहिले आणि मनातच ठेवलं. त्यावर मी तिला म्हणाले, अगदी बरं केलं, चांगलं केलंस तू, तिथे काही बोलले नाहीस ते. खरंच समज खूप आहे तुला. ती बोलली, आहे ग, पण एक वाक्य तुला मी नक्की सांगते, कमी तिथे आम्ही. हे वाक्य ना बरोबर शोभतंय त्यांना. कमी असेल ना तर आम्ही. त्यावर असं मित्रांनो मला हे सांगायचं आहे की तुम्ही पण असं कधी कोणाला वागणूक देऊ नका. सगळ्यांशी प्रेमाने राहा, एकजुटीने राहा, मिळून मिसळून राहा. तुमच्या बाबतीत पण असं कधी घडलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा.